UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीड हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, सिद्धार्थ सोनवणे, सुधीर सांगळेला 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। फरार मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पुण्यातून अटकेत। गुन्ह्यातील मास्टरमाइंड कोण असा शब्द वापरला नाही, सरकारी वकिलांचा कोर्टात युक्तिवाद। आरोपी सुदर्शन घुलेसह सहकाऱ्यांवर मुक्का लागण्याची दाट शक्यता। संतोष देशमुखांच्या कुटुंबाला त्रास झाल्यास धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही। देशमुख कुटुंबाला आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर जरांगेंचा मुंडेंना थेट इशारा। मारहाणीचा व्हिडिओ दाखवला असेल तर आकाचाही जेलवारीसाठी नंबर लागू शकतो। सुरेश धस यांचा हल्लाबोल, वाल्मिक कराडवर मुक्का लावण्याची मागणी। विष्णू चाटे हाच आका आणि तो आधीपासूनच तुमच्याकडे आहे। आरोपींच्या वकिलांचा कोर्टामध्ये दावा, तर आरोपींनी गुन्हा करताना कोणतं हत्यार वापरलं हे रेकॉर्डवर नाही, वकिलांची प्रतिक्रिया। बीडमध्ये झालेल्या हत्येमागचे मास्टरमाइंड कोण, सुरेश धस यांचा सवाल, तर अजितदादा क्या हुआ तेरा वादा असं म्हणत धस यांच्याकडून फटकेबाजी। बिहारलाही लाजवेल अशी परळीमध्ये स्थिती, अनेक खून इथे पचवले गेले। संजय जाधव यांचा आरोप, फडणवीस अजितदादांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचीही मागणी। डॉक्टर वायबसे यानेच घुले आणि सांगळेला पळून जाण्यासाठी मदत केली, तपासात नवा खुलासा। वायबसेच्या चौकशीनंतरच घुले आणि सांगळेच्या मुसक्या आवळण्यात यश। बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन उघड, वाल्मिक कराड पाठोपाठ इतर आरोपींनाही पुण्यातून अटक। धनंजय देशमुख, सुप्रिया सुळे, जरांगेंकडून पुणे कनेक्शन बाबत सवाल। सरेंडरच्या वेळी वाल्मिक कराडनं माझ्या गाडीमध्ये लिफ्ट मागितली। स्कॉर्पिओ मालक आणि धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता शिवलिंग मोराळे याचा अजब गजब दावा। संतोष देशमुखांचा कुटुंब लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, आरोपींना फाशी देण्याची देशमुख कुटुंबाची मागणी। बीड हत्येप्रकरणी राज्यपालांकडून सर्वपक्षीय नेत्यांना भेटीसाठी 6 तारखेची वेळ। संभाजीराजेंसह सर्वपक्षीय नेते राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेणार। वाल्मिक कराडच्या जीवाला सत्ताधाऱ्यांकडून धोका, कराडला संपवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सत्तेत बसलेल्यांचा असू शकतो, वडेट्टीवारांकडून भीती व्यक्त। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी मंत्रिपदाचा त्याग करावा, गजानन कीर्तीकरांची प्रतिक्रिया। शिवसेनेकडून पहिल्यांदाच मुंडे भाऊ बहिणीच्या राजीनाम्याची मागणी। माजी आमदार राजन साळवींनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट, मी नाराज असल्याची भावना ठाकरेंपर्यंत पोहोचवली। भेटीनंतर साळवींची प्रतिक्रिया। पालकमंत्रीपदाचा तिढा प्रजासत्ताक दिनाच्या आधी सुटण्याची शक्यता, जवळपास 80% जागांवर तीनही पक्षांचं एकमत, तर काही जागांवरून तीनही पक्षांमध्ये रस्सीखेच। येत्या 10 दिवसांमध्ये भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार, प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती। नराधम विशाल गवळी आणि साक्षी गवळीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। कल्याण अल्पवयीन मुलीचं अपहरण, अत्याचार आणि हत्या प्रकरणी सुनावणी। लडाखबाबत चीनच्या कुरापती सुरूच, 2 नव्या प्रांतांची घोषणा करताना चीनने लडाखचा काही भाग नकाशामध्ये दाखवला। भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून तीव्र आक्षेप। मुंबईत उद्या 3ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल आणि हार्बरवर पनवेल ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक। कांगारूंना रिषभ पंत एकटा नडला, बाकीच्या फलंदाजांकडून पुन्हा एकदा निराशाच। दुसऱ्या डावात दिवस अखेर भारताचे 141 धावांवर 6 गडी बाद, भारत सध्या 145 धावांनी आघाडीवर। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।